Good afternoon, students. Let's discuss a new point from our lesson work and energy, that is energy. First of all, understand the definition of energy. आपण एनर्जी कुणाला म्हणतो किंवा एनर्जीची व्याख्या काय सांगणार आहोत. तर बघा, एक उदाहरण घेऊया आपण. समजा तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेला आहे किंवा रनिंगसाठी गेलेला आहे आणि एक 3-4 किलोमीटर तुम्ही पळून आलेला आहात आणि पळून आल्यानंतर घरी येऊन थोडं आपण चेअरमध्ये बसलेलो आहोत आणि तोपर्यंतच काय होतं, तुमचे वडील किंवा आई येते आणि एखादं काम तुम्हाला सांगते. त्यावेळी तुमचं उत्तर काय असतं? मी आताच पळून आलेलो आहे, थकलेलो आहे, आता कुठलंही काम करायची माझी ताकद नाही, असं आपण त्यांना उत्तर देतो. मग आपण हे जे काही उत्तर दिलेलं आहे हेच म्हणजे आपली काय आहे, एनर्जी आहे. आता कसं तर बघा, कुठलंही कार्य करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते. मग एखादं काम आपल्याकडनं होत नसेल तर आपण काय म्हणतो, माझ्याकडे हे काम करण्याची एनर्जी नाही. म्हणजेच द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. म्हणजे एनर्जी, कार्य करण्यासाठी जी काही क्षमता लागते त्या क्षमतेलाच काय म्हटलं जातं, एनर्जी. द कॅपॅसिटी टू डू वर्क, कोणतंही कार्य करण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता म्हणजेच एनर्जी. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. लक्षात आलं? मग कोणतंही असेल, समजा तुम्ही शाळेमध्ये 11 ते 5 अभ्यास केलेला आहात आणि 5 वाजता जेव्हा घरी गेल्या गेल्या तुम्हाला जर एखादं काम सांगितलं की तुम्ही लगेच काय उत्तर देताय, दिवसभर मी शाळेत अभ्यास करून थकलोय, आता मला काहीही काम सांगू नका किंवा ते मी काम पूर्ण करू शकत नाही. मग हे काम करण्यासाठी किंवा कोणतंही कार्य करण्यासाठी आपली जी क्षमता आहे, आपलं जे ॲबिलिटी असते त्यालाच आपण काय म्हणतो, एनर्जी असं म्हणतो. मग ही जी एनर्जी आहे ही वर्क डन सारखीच आहे. बघा, जितकी एनर्जी तुमच्याकडे जास्त असेल तितकं वर्क डन तुमचं काय असणार आहे, चांगलं. एनर्जी जर तुमची कमी असेल तर तुमचं वर्क डन सुद्धा काय असतं, कमी असतं. त्यामुळं एनर्जीचे युनिट्स देखील वर्क डनचेच युनिट्स आहेत. वर्क डन आणि एनर्जी या दोघांचेही युनिट काय आहेत, सेम. मग वर्क डनचं SI युनिट काय लिहितो आपण? बरोबर आहे, काय लिहितो, जूल लिहितो. आणि CGS युनिट काय लिहितो आपण, डाईन. अर्ग काय लिहितो आपण, अर्ग. लक्षात येते? एनर्जी म्हणजे काय लक्षात आलं, आणि त्याचे युनिट्स. आता तुम्ही वेगवेगळ्या 6वी पासून मला वाटते बरेचसे टाइप्स ऑफ एनर्जी शिकलेले आहात. मग त्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी असेल, हीट एनर्जी असेल, लाईट एनर्जी असेल, साऊंड एनर्जी असेल, केमिकल एनर्जी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे. म्हणजे बरेचसे टाइप्स आहेत एनर्जीचे, भरपूर आहेत. त्यापैकी आपल्याला 9वीमध्ये फक्त 2 टाइप शिकायचे आहेत. एक आहे कायनेटिक एनर्जी आणि सेकंड आहे पोटेन्शियल एनर्जी. लक्षात येते? नेक्स्ट काय पाहायचं आहे बघा आपल्याला, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला गतिज ऊर्जा असं म्हणतो. आता तुम्ही 6वी-7वीमध्ये शिकला असाल की नेमकी कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आहे. आता इथं उदाहरणात जर सांगायचं झालं तर समजा एखादी वस्तू एका ठिकाणी स्थिर अवस्थेत असते. त्या स्थिर अवस्थेतील वस्तूला जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा ती वस्तू काय होते, गतिमान होते आणि त्यालाच काय म्हटलं जातं, कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. म्हणजे
कोणतीही ऑब्जेक्ट असू दे, जेव्हा त्याला आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा ती मोशनमध्ये येते आणि त्याच एनर्जीला काय म्हटलं जातं? कायनेटिक एनर्जी. एनर्जी ऑफ ए बॉडी ड्यू टू इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. लक्षात येते तुमच्या? म्हणजे एखादी बॉडी म्हणा किंवा इथं ऑब्जेक्ट म्हणा, काहीही चालेल. मग त्या ऑब्जेक्टची एनर्जी जी मोशनमुळं त्याच्यामध्ये क्रिएट होते, त्या एनर्जीला काय म्हणतात? कायनेटिक एनर्जी. आता उदाहरणामध्ये बघा, असं समजूया आपण की तुम्ही क्रिकेट सगळे खेळता. क्रिकेटच्या स्टंप्स असतात. समजा एक बॉलिंग करत असताना त्या बॉलरने बॉल जोरात फेकला तर काय होईल? तो बॉल जाऊन स्टंपला लागल्यानंतर त्या स्टंप काय होतील? पडतील. म्हणजे इथं काय झालं? बॉलच्या फोर्समुळं स्टंप काय झाल्या? मोशनमध्ये आल्या आणि त्याला आपण काय म्हणतो? कायनेटिक एनर्जी. आणखीन एक एक्झाम्पल घ्या. आपण कॅरम खेळतो. कॅरममध्ये बघा, तुम्ही काय करता? स्ट्रायकरनी ज्या पिसा असतात त्या पिसांना आपण मारतो. म्हणजे काय झालं इथं? स्ट्रायकरवरती जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो त्या फोर्समुळं बाकीच्या पिसांचं काय होतं? डिस्प्लेसमेंट होतं, मोशन होतं. आणि त्याच एनर्जीला, म्हणजे इथं आता ज्या पिसा आपण कॅरम बोर्डवरती मांडल्या होत्या त्या सगळ्या कशा होत्या? स्थिर अवस्थेमध्ये होत्या. आणि जेव्हा स्ट्रायकर आपण त्याच्यावरती ऍक्ट करतो त्यावेळेला काय होतं? त्या सगळ्या पिसा एक म्हणजे त्यांची पोझिशन चेंज करतात. त्याच्यानंतर बघा, जो गोट्यांचा खेळ आहे, एक चौकोन आखतो आपण आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोट्या लावलेल्या असतात, मार्बल्स. आणि एका मार्बलने आपण काय करतो? तिथं त्याच्यावरती त्या मार्बल फेकतो तेव्हा काय होतं? बाकीच्या गोट्या सुद्धा काय होतात? मोशनमध्ये येतात. म्हणजे अशा टाईपच्या एनर्जीला काय म्हटलं जातं? कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. लक्षात येते? म्हणजे इथं देखील काय होतं? फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होतं. मग फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपण काय सांगतो? वर्क डन सांगतो. म्हणजे या ठिकाणी कायनेटिक एनर्जी म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जीज म्हणजे काय? त्या ऑब्जेक्टवरती झालेलं वर्क डन आहे. कारण कायनेटिक एनर्जीमध्ये जेव्हा फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होतं. आणि वर्क डन मध्ये सुद्धा काय होतं? वर्क डन म्हणजेच काय आहे? त्या ऑब्जेक्टवरती लावलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. मग आपण कायनेटिक एनर्जीसाठी सिम्बॉल वापरतो के इक्वल्स टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. लक्षात येते? म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी आणि वर्क डन दोन्ही टर्म काय आहेत? सेमच आहेत. आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचं काय करायचं आहे? एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काय आहे बघा. पहिला ते माहिती असेल तर आपण काय करूया? ते कशा पद्धतीनं डिराईव्ह करायचं ते स्टेप बाय स्टेप बघूया. तर कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आहे कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 1/2 mv². काय आहे? 1/2 mv² स्क्वेअर. मग आता आपल्याला हे एक्सप्रेशन डिराईव्ह करण्यासाठी आपण काय यूज करणार आहोत? न्यूटनचा सेकंड लॉ पाहिजे आता आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, आपण पहिला लेसन जो बघितला त्याच्यामध्ये न्यूटनचं सेकंड लॉचं इक्वेशन बघितलेलं आहे. काय आहे बरं ते? 3 इक्वेशन आहेत न्यूटनचे. आठवतं का बघा? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. बर, याच्यामध्ये बघा, फोर्स इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन, F इक्वल्स टू ma. बरोबर आहे? आणि त्याचबरोबर आपण याच इक्वेशन वरून हे इक्वेशन डिराईव्ह केले बघा, सेकंड लॉचं S इक्वल्स टू ut प्लस 1/2 at².
एस इक्वल्स टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. या ठिकाणी यू म्हणजे काय असणार आहे, त्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी. आता हा ऑब्जेक्ट कसा आहे, स्थिर अवस्थेत आहे, त्यामुळे तो मोशन मध्ये नाही. त्यामुळे या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी यू इक्वल्स टू काय असेल, 0 असेल. का बरं 0 असणार आहे, कारण सुरुवातीला तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट मध्ये मोशन मध्ये नाही आहे, स्थिर अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल, 0. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल, एस इक्वल्स टू यू ची व्हॅल्यू 0 इंटू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. 0 इंटू टी 0च होणार, त्यामुळे एस इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, 1/2 AT स्क्वेअर. याला आपण काय करूया, याला इक्वेशन नंबर 1 देऊ आणि याला इक्वेशन नंबर 2. बघा, न्यूटनचा सेकंड लॉ घेतलेला आहे आपण. तो कशावरून डिराईव्ह केला गेला, फोर्स इंटू मास इंटू ऍक्सेलरेशन. न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो, डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी असते कोणत्याही ऑब्जेक्टची, आणि व्ही म्हणजे काय लिहितो आपण, फायनल व्हेलॉसिटी. पण या ठिकाणी आपला जो ऑब्जेक्ट आहे तो स्टेशनरी स्टेजला आहे, त्यामुळे यू ची व्हॅल्यू काय आहे, 0. मग एस इक्वल्स टू 0 प्लस काय येणार, 1/2 AT स्क्वेअर येणार. मग आपल्याला इक्वेशन माहिती आहे. पहिलं इक्वेशन काय आहे, एफ इक्वल्स टू MA आहे. एफ इक्वल्स टू काय आहे, MA. आणि कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपण काय लिहिलेलं आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सची व्हॅल्यू काय मिळाली बघा, आपल्याला MA मिळालेली आहे, ती आपण इथं पुट करूया. MA इंटू एस ची व्हॅल्यू काय आहे, 1/2 AT स्क्वेअर. 1/2 AT स्क्वेअर. काय केलेलं आहे बघा, फक्त इथं आपण एफ आणि एस ची व्हॅल्यू कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये आपण पुट केलेली आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू एफ इंटू एस. कायनेटिक एनर्जीज म्हणजे आपण वर्क डन पण घेतो, म्हणजे W इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण, हे थोडंसं आपण काय करूया, सिम्प्लिफाय करूया. बघा, हे 1/2 पुढे घेते, M एकच आहे, M लिहिलं. आता या ठिकाणी बघा, ए पण 2 आहेत आणि टी सुद्धा 2 आहेत, त्यामुळे आपण काय लिहू शकतो, सॉरी चेक करा इथं, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय लिहितो आपण, W. हे थोडं सिम्प्लिफिकेशन करून लिहूया. 1/2 पहिला घेतलं, M एकच आहे, च्या व्हॅल्यू किती आहेत, 2 आहेत, आणि टी पण किती आहेत, 2. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये AT चा स्क्वेअर येईल. W इक्वल्स टू काय आला आपल्याला मग, 1/2 M AT स्क्वेअर. जे इथं आपण W ची एक व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन फर्स्ट लॉ. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय आहे, युझिंग न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा आपण फर्स्ट लॉ यूज करणार आहे. काय आहे बघा, V इक्वल्स टू U प्लस AT. मग इथं पुन्हा U ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0, कारण इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. 0 प्लस AT. मग V इक्वल्स टू काय आलं, AT आलं. V इक्वल्स टू AT. इथं आपण काय करूया, V चा स्क्वेअर करूया. आपल्याला डिराईव्ह काय करायचं आहे, 1/2 MV स्क्वेअर आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय. V चा स्क्वेअर केला तर काय होणार आहे, इथं AT चा सुद्धा काय होईल, स्क्वेअर होईल. आता इथं आपल्याला AT स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली, V स्क्वेअर. हीच आपण काय करायची आहे, आपलं हे जे इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊया. याच्यामध्ये V ची व्हॅल्यू पुट करूया. using equation 3 and equation 4. तिसरं आणि चौथं इक्वेशन. तिसरं इक्वेशन काय मिळाले आपल्याला, W इक्वल्स टू 1/2 M AT चा स्क्वेअर.
मग 80 स्क्वेअर म्हणजेच काय आहे, व्ही स्क्वेअर आहे. त्यामुळं W इक्वल्स टू 1/2 mv स्क्वेअर. पण आपण सुरुवातीलाच सांगितले वर्क डन इक्वल्स टू काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे. मग कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू काय आलं, 1/2 mv स्क्वेअर. हे काय झालं, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हे एक्सप्रेशन तुम्हाला 2 मार्कासाठी डिराईव्ह करायचं असतं. याच्याशी सॉल्व्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, ते बघा, ते सॉल्व्ह करायचे आहेत. सिंपल आहे, दिलेल्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. धन्यवाद.